उपवर्गीकरण थांबविणे म्हणजे देशाची एकता आणि अखंडता टिकवणे होय. उपवर्गीकरण करणे म्हणजेच या देशाचं विभाजन करण्यासारखं आहे, जे की राष्ट्रीय षडयंत्र आहे, जे आपल्याला हाणून पाडायचं आहे. म्हणून 20 जूनला मोठ्या प्रमाणात, मी तर म्हणेल हजारोची संख्या लाखोमध्ये कन्वर्ट करायचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. हे उपवर्गीकरण आपल्याला थांबवावंच लागेल बांधवांनो, कारण आता प्रश्न अनुसूचित जातीच्या एकतेचा, त्यांच्या हक्क अधिकाराचा आहे. 59 अनुसूचित जाती मिळून हा मोर्चा आहे बांधवांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला आरक्षण दिलं अनुसूचित जातीला, ते अत्यंत रक्ताचं पाणी आणि हाडाची काढ करून अत्यंत कष्टाने हालअपेष्ट सहन करून दिलेला आहे. हा सामाजिक न्यायाचा रथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथपर्यंत आणून ठेवलेला आहे. तो रथ व्यक्तींचितही उपवर्गीकरणच्या माध्यमातून आपण मागे आणता कामा नये. म्हणून आता आपलीच नाही, प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, युवा आणि महिलांची ही जबाबदारी आहे की घरातून बाहेर पडा, लाखोच्या संख्येने रस्त्यावरती या आणि उपवर्गीकरण थांबवा. हे एक सरकार हादरलं पाहिजे जर तुम्ही जितक्या जास्त संख्येने रस्त्यावरती उतराल आपल्या हक्क अधिकारासाठी. कारण आता निर्णायक वेळ आलेली आहे, आर या पारची लढाई आहे आणि ही लढाई बांधवांनो आपल्याला जिंकायचीच आहे. याच हेतूने घराच्या बाहेर पडा. विदर्भातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधून लाखो लोक ज्या दीक्षाभूमीने आपल्याला माणूस म्हणून घडवलं, त्या दीक्षाभूमीवरती 20 जूनला येणार आहे. तुम्ही तारीख लक्षात ठेवा.